मिळालेल्या माहितीनुसार हे वराड गुजरातमधील व्यापी येथून अकोल्याच्या दिशेने जात होतं। धरणगाव तालुक्यातील वराड जवळ क्रुझर वाहनाचे पुढचे चाक अचानक निखळले। वाहन वेगात असल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि क्रुझर समोरील ट्रकला जोरदार धडकली। ही धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 9 वधूचा समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होतीये। पूजा रवी वागळकर असं मृत पावलेल्या 9 वधूचं नाव आहे, तर दत्तू भागवत आणि जगदीश वागळकर यांचाही या अपघातात मृत्यू झाला। या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यात एका लहान बालकाचा देखील समावेश आहे। या बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अकोला येथील रहिवासी पूजा रवी वागळकर वय वर्ष 22 हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी इथं संपन्न झाला होता। लग्नानंतर पहिल्यांदा ती आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याला परतत होती। संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं। बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी ही क्रुझर गाडी क्रमांक MH30 AZ 4710 धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचं एक चाक निखळलं। वेग जास्त असल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडीचा भीषण अपघात झाला। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली। वराड परिसरात लग्नाचं वराड घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातात 9 वधूसह 3 जागीच मृत्यू झालाय। या अपघातात अन्य 6 जण गंभीर जखमी झालेत।